राज्यसभेच्या महाराष्ट्रातून रिक्त होणाऱ्या 7 जागेसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेना शिंदे गट आपला दुसरा उमेदवार मैदानात उतरवणार अशी चर्चा असतानाच ऐनवेळी शिंदेंनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे राज्यसभेची 7वी जागा बिनविरोध निघाल्यात जमा आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदे गटाकडे 1 जागा निवडून दिल्यानंतरही सर्वाधिक 19 मते अतिरिक्त होती. तरीही त्यांनी 7व्या जागेसाठीची निवडणूक टाळली. महाराष्ट्रातून राज्यसभेवर भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया युवनाते, रामराव वडकुते, तर अजित पवार गटाकडून पार्थ पवार, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार असे 7 जणांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. ऐनवेळी एकनाथ शिंदेचं गणित कुठं फिसकटलं, राज्यसभेचं आकड्याचं गणित नेमकं कसं होतं आणि शिंदेंनी उमेदवार म्हणून दिलेल्या ज्योती वाघमारे यांचा वेटरची मुलगी ते राज्यसभेच्या खासदार हा प्रवास नेमका कसा आहे हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडे अतिरिक्त 19 मते तर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 3 मते होती. म्हणजेच महायुतीच्या उमेदवाराकडे 22 मते होती. शिंदेचा दुसरा उमेदवार निवडून आणायचा तर त्यांना आणखी 15 मतांची आवश्यकता होती. शिंदेकडून 7व्या जागेसाठी उमेदवार दिला असता तर शरद पवारांना थेट आव्हान मिळाले असते. शरद पवारांना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी 37 मतांची आवश्यकता होती. स्वतः शरद पवारांच्या पक्षाकडे 10, काँग्रेसकडे 16 आणि शिवसेना उद्धव ठाकरेकडे 20 मते होती. तर सपा आणि माकप यांनी देखील शरद पवारांना पाठिंबा दिला होता. त्यांची 3 मते होती. म्हणजेच महाविकास आघाडीकडे एकूण 49 मतांचा कोटा होता. शरद पवार या मताच्या कोट्यावर सहज निवडून जाऊ शकले असते. कितीही फोडाफोडी केली असती तरी शिंदेच्या गळाला महाविकास आघाडीतील 15 मताचा गठ्ठा फोडणे प्रचंड अवघड काम होतं. त्यातही भाजपकडे 132 मतांचा कोटा होता. त्यांचे 3 उमेदवार सहज निवडून येत होते. मात्र 4थ्या उमेदवारासाठी त्यांना देखील 16 मतांची आवश्यकता होती. हे सगळं गणित समजून घेतल्यानंतर एकनाथ शिंदेची उरलेली 19 मते घेऊन भाजपने आधीच 4था उमेदवार दिलेला होता. शिंदेंनी उमेदवार दिला असता तर भाजपचा 4था उमेदवार म्हणजेच रामराव वडकुते हे अडचणीत आले असते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दुसरा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्या समोर आव्हान उभं करणार, त्यासाठी ते लोकमान्य टिळक यांचे नातू रोहित टिळक यांना उमेदवारी देणार अशा चर्चा होत्या. तशा हालचाली देखील सुरू होत्या. मात्र अखेरच्या क्षणी शिंदेच्या शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला नाही. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली. एकनाथ शिंदे यांनी देखील यावेळी भाजपाप्रमाणे धक्कातंत्र वापरत उमेदवाराची घोषणा केली. नवख्या असलेल्या ज्योती वाघमारे यांना त्यांनी उमेदवारी दिल्याने त्यांच्या पक्षात काही वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. डॉक्टर ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील असून त्या एक धडाकेबाज महिला कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. मागील 15 वर्षापासून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. एप्रिल 2023 मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आहे. डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा प्रवास अत्यंत संघर्षातून झाला आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅन्थरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणून देखील काम केलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सोलापूरच्या जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं. वडिलांचा हाच वारसा पुढे चालवत ज्योती वाघमारे यांनी मानवी हक्क अभियान आणि आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली. शिक्षणाच्या बाबतीतही त्या अत्यंत हुशार असून त्यांनी इंग्रजी साहित्यात PhD मिळवली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड अशा 5 भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यांनी काही काळ वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केलं असून वालचंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून देखील त्या 10 वर्षांहून अधिक काळ सक्रिय होत्या. जेव्हा सुषमा अंधारे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होते तेव्हा ज्योती वाघमारे ह्या पुढे येऊन एकनाथ शिंदे यांची बाजू मांडत असतात. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.